मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या आणि नंदिनी नक्की जीवाच्या मनात लग्ना अगोदर कोण होतं, अगोदर जीवाचं नक्की कोणत्या मुलीवर प्रेम होतं असं काव्या आता नंदिनीला विचारत असते. आणि अक्षरावरूनच ती मुलगी होती असंही नंदिनीने सांगितलेलं असतं. त्यामुळे काव्या म्हणते, अगं ताई, तुला असं वाटतं का टॅटू काढण्यापर्यंत त्याची मजल गेली म्हटल्यानंतर ते प्रेम एकतर्फी होतं असं म्हणून ती नंदिनीला विचार करायला भाग पाडते. म्हणते, मला तर हे ऐकूनही खोटं वाटतंय. त्यावेळी नंदिनी तिला उत्तर देते, तू काही जीवांची बायको नाहीये ना, त्यामुळे तुला असं वाटत असेल. तेव्हा काव्या थोडी रागातच म्हणते, मला माहिती आहे ताई, मी जीवाची बायको नाहीये, पण यू नो व्हॉट ताई, अगं जर मी जीवाची बायको असते तर ते अक्षरावरनं काय नाव आहे तर ते मी नक्कीच शोधून काढलं असतं. पण मला माहितीये तू हे करणार नाही, परंतु जस्ट मी तुला गमतीने विचारतीये ताई, अगं काय वाटतं तुला कवरनं नक्की कोणाचं नाव असू शकतं, ते पण जीवाच्या छातीवर. तेव्हा नंदिनी म्हणते, काव्या प्लीज, हे असले भलते सलते विचार कशाला टाकतीये डोक्यात. मग काव्या म्हणते, ताई भलते सलते नाहीये, फक्त एक गंमत म्हणून मी विचारते. अगं विचार करायला काय हरकत आहे, नक्की कुणाचं नाव असू शकतं कवरनं. बरं मी विचार करते, केवरनं कादंबरी असू शकतं की कविता असू शकतं असं काव्या विचारते. मग नंदिनी डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, काव्या प्लीज, अगं हा काय वेडेपणा चालवलाय. तेव्हा काव्या म्हणते की ताई क्युरिओसिटी, अगं फक्त माझी क्युरिओसिटी आहे म्हणून तू सांग की, फक्त मी अंदाज लावते ना नक्की काय नाव असेल. मग आता नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, तुझा हट्ट पुरवण्यासाठी मी 4 नावं सांगते. आणि मला असं वाटतं ना काव्या, हे बघ, असं खूप मोठं नाव नसेल, 4 अक्षरी वगैरे, फक्त अक्षरीच नाव असू शकतं. मग काव्या जरा रागातच विचारते, 2.5 अक्षरी सुद्धा असू शकतं ना. मग नंदिनी म्हणते, नंदिनी काव्याला विचारते, 2.5 अक्षरी नाव म्हणजे काव्याचं सुद्धा असू शकतं ना, म्हणजे तुझंच नाव. अगं आणि तीच काव्या, जर तू अशी किंवा जीवाचं तर प्रेम नव्हतं ना लग्नाआधी, असं नंदिनी थेट प्रश्न काव्याला करते. त्या दोघीही एकदम सिरियस होतात. तर काव्या खूपच भावूक होते आणि तिच्याकडे पाठ करून उभी राहते. दुसरीकडे मिथून हा अडगळीच्या खोलीकडे चाललेला असतो आणि जीवासुद्धा त्याच्या पाठोपाठ जातो, कारण त्याला थोडा संशय आलेला असतो की माझी रूम एवढी स्वच्छ आहे म्हटल्यानंतर ते नक्की काव्याचे माझे फोटोज, ते गिफ्ट्स कुणी लपवले असतील. मिथून काका अगोदर फार्म हाऊसवर आला होता म्हणून त्याने तर लपवले नसतील ना, याचाच अंदाज घेण्यासाठी तो मिथूनच्या पाठोपाठ येतो आणि म्हणतो की ही तर अडगळीची खोली आहे आणि हा मिथून काका इथे नक्की काय करतोय. असं तर नाहीये ना, माझे काव्याचे फोटो मिथून काकांनी हा खोलीत लपवले. इकडे आता नंदिनी काव्यावर हसते आणि म्हणते, अगं वेडाबाई, नुसती सिरियस होते, अगं काहीतरी खेळ खेळण्याचा असा हट्ट करतेस आणि अगदी आयुष्याचाच खेळ झालाय असा काहीतरी चेहऱ्यावर दाखवतेस. मग आता नंदिनी हसतच तिला भानावर आणण्याचा प्रयत्न करते. जी फिरकी सुद्धा तुला कळत नाही का असं विचारते. तेव्हा काव्या म्हणते, हो कळते ना मला तुझी फिरकी, परंतु तुला असं कसं वाटलं ग ताई की लग्नाआधी माझं आणि जीवाचं असं काहीतरी प्रेम वगैरे असू शकतं. नंदिनी म्हणते, अगं असं नसेलच, मला माहिती आहे ना. तेव्हा काव्या विचारते, पण खरंच जर असतं तर. नंदिनी हसते आणि म्हणते, अगं तसं का असेल, आणि तसं जर काही असतं तर तू ते मला लग्ना अगोदर कधीच सांगितलं असतं ना, कारण मी तुला खूप व्यवस्थित ओळखते काव्या. अगं तुझ्या मनामध्ये काहीच राहत नाही आणि हे मला माहिती आहे. आणि बस बरं आता असे वेडेवाकडे विचार करणं अगोदर थांबव, चल आता निघूयात असं म्हणून ती काव्याला घेऊन दुसरीकडे जायला निघते. तेव्हा काव्या अडवते आणि म्हणते, थांब ना ताई, अगं ताई तुला जे वाटतंय ना तेच खरं आहे, पण आता नेमका नंदिनीला एक कॉल येतो, त्यामुळे तिचं लक्ष तिथून विचलित होतं आणि काव्याचं बोलणं ती ऐकतच नाही. मग आता नंदिनीला मानिनीचा फोन आलेला असतो. तेव्हा ती आता फोनवर बोलत असते तर काव्याचं बोलणं आता अर्धवटच राहतं. आता फोनवर मानिनीचा आवाज येत नसल्यामुळे नंदिनी म्हणते, थांबा आई, मी जरा बाहेर जाते. तेव्हा नंदिनीकडे पाहत काव्या मनातच विचार करते, ते 2.5 अक्षरी नाव हे माझंच आहे ताई, आणि तुला जे वाटतंय ना तेच खरं आहे. आणि आज रात्री 12 वाजता तुला काव्या हे जीवाबरोबरचं जोडलेलं नाव आहे हे समजेल सुद्धा. दुसरीकडे मिथून हा स्टोर रूममध्ये काहीतरी शोधत असतो. त्यावेळी अगदी हळूच जीवा तेथे जातो, त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. तेव्हा मिथून खूपच जोरात ओरडतो आणि कोण आहे
आहे असं मोठ्याने विचारतो. तेव्हा जीवा म्हणतो, अरे काका मी आहे. मग आता इथे स्वतःच्याच असं घरामध्ये कुणी चोर पावलांसारखं येतं का, चोरासारखं येतं का रे, मी किती घाबरलो इथे, असं मिथून म्हणतो. त्यानंतर तू इथे काय शोधतोस असं आता जीवा विचारतो. तेव्हा सळाया शोधतोय असं आता मिथून म्हणतो. तेव्हा त्या कशाला जीवा विचारतो. तेव्हा कबाब बनवायचे आहे ना, त्यासाठी नको का मग, असं मिथून सांगतो. जीवा आता घुमून फिरून त्याला प्रश्न विचारत असतो. त्यामुळे मिथून म्हणतो, मला सांग एक जीवा, विचारू का रे, तुझं काही प्रेम प्रकरण वगैरे आहे का रे, म्हणजे काही लफडं वगैरे आहे का, कारण इथे आल्यापासून ना तू नक्कीच काहीतरी शोधतोय आणि असं मला सारखं सारखं जाणवतोय तुझ्या चेहऱ्यावरून, तुझ्या वागण्यावरून. मग जीवा आता खूपच घाबरतो. त्याला काय सांगावं कळत नाही. त्याला असं वाटत असतं की माझी रूम ही मिथून काकांनी साफ केली म्हटल्यानंतर माझ्या आणि काव्याचे फोटोसुद्धा याने इथेच लपवले असतील. मग आता मिथूनला प्रश्नाचं काय उत्तर द्यावं ना कळतच नाही. मिथून विचारतो, अरे बोल ना, सांग ना, आहे का प्रेम प्रकरण. तेव्हा जीवा काहीच बोलत नाही. तो विचारतो, मला सांग, जेव्हा तू इथे आलास फार्म हाऊसवर तेव्हा माझ्या रूममध्ये तुला काय सापडलं, काहीच असं वेगळं काही सापडलं नाही ना. मग आता सापडलं ना, असं सिरियस होत मिथून म्हणतो. मग जीवाला असं वाटतं काव्याचे माझे फोटो सापडले की काय. तो जरा घाबरतो. मग तो सारखा सारखा विचारू लागतो, बोल ना काका, काय सापडलं रे तुला. तेव्हा मिथून म्हणतो, अरे दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या. हे ऐकून आता जीवाच्या तळपायाची आगच मस्तकात जाते. मग जीवा म्हणतो, मी काहीतरी सिरियस विचारतोय. मिथून हसत म्हणतो, पण मला असे सिरियस पर्सन आवडत नाही, तुला माहिती आहे ना. मग जीवा पुन्हा रागा वैतागाने म्हणतो, अरे मी तुला काहीतरी विचारतोय सिरियसली, सांग ना, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना. मग तळमळीने मिथून सांगतो, नाही सापडलं बाबा तुझ्या रूममध्ये काही, आणि जर काही असं सिरियस असेल तर मी शोधू लागतो तुला, सांग बरं. जीवा सांगतो, काही नाही, मी आपलं असंच बोललो. त्यावेळी मग मिथून म्हणतो, बोलत काय बसलास, अरे 12 वाजायला थोडाच वेळ राहिला आहे आणि मला कबाब बनवायचे आहेत. हे बघ, या अडगळीच्या रूममध्ये कुठून तरी आपली पाल यायची आणि माझ्या अंगावर पडायची, मी तुझ्या गळ्यात पडायचो आणि मग काका पुतण्याचा रोमांस सुरू व्हायचा आणि सगळेजण तो रोमांस बघायचे. त्यामुळे तू तुझं काम कर आणि आज वाढदिवस असल्यामुळे बत्तीशी दाखवत सर्वांना फिर जरा, बघ चेहऱ्याचा रंग कसा उडालाय, असं म्हणून मिथून हसतच तेथून जातो. मग जीवा डोक्यालाच हात लावतो. त्याला काही सुचत नसतं. मिथून काकाने जर ते फोटो पाहिले असते आणि दुसरीकडे ठेवले असते तर काकाची रिॲक्शन वेगळी असती. पण आज काका तर काहीच बोलत नाही आहे. काका नेहमीसारखाच वागतोय, माझ्याबरोबर बोलतोय म्हटल्यानंतर काकाने ते फोटोच पाहिले नाही. मग नक्की कुणी पाहिले असतील हा प्रश्न त्याला पडतो आणि विचार करून करून डोकं बंद पडायची वेळ आली असं म्हणतो. इकडे नंदिनी मानिनी बरोबर फोनवर बोलत असते. तेव्हा तिकडे सगळं कसं आहे ग, असं मानिनी काळजीनेच विचारते. तेव्हा नंदिनी म्हणते, अगदी मस्त आहे, तुम्हाला सांगू आई, अहो आपलं फार्म हाऊस किती सुंदर आहे, अगदी थंड थंड वारा आणि या सीझनने तर एवढी छान साथ दिली आहे ना की हलका हलका पाऊस येतोय, खिडकी उघडली की छान छान वारा येतोय, अगदी इथे प्रसन्न वाटतंय, अगदी मनच हलकं झाल्यासारखं वाटतंय. आणि अजून एक जना काकी आहेत ना, त्यांनी मला छान छान भाकऱ्यासुद्धा बनवून दिल्या. त्याचबरोबर आपल्या मोहिते स्टाईलनी मी झणझणीत मटणसुद्धा बनवलं. नंदिनी विचारते, पण सगळेजण खुश आहेत ना. मग नंदिनी म्हणते, हो आई, सगळेजण खुश आहे, बघू ना आता मी जे बनवलंय ते सगळ्यांना आवडतं की नाही. त्यानंतर नंदिनी सांगू लागते, अहो तुम्हाला माहिती आहे का आज किचनमध्ये माझ्या मदतीला कोण आलं होतं. मानिनी विचारते, कोण आलं होतं, मिथून भाऊजी आले असतील ना. मग नंदिनी म्हणते, नाही हो आई, पार्थ आले होते आणि एवढा फाईन त्यांनी कांदा चॉप करून दिला ना की तुम्हाला काय सांगू, असं वाटते की ती नेहमीच कांदा चिरतात म्हणून. त्यावेळी मानिनी म्हणते, हो हो घे मदतीला त्याला. नंदिनी म्हणते, अहो तसं नाही, मी त्यांना बोलवलं नव्हतं, पण ते आपले जबरदस्तीने आले आणि मला मदत केली. तेव्हा छान आहे, हां छान आहे, असं आता मानिनी म्हणते. बाकी सगळेजण कुठे गेलेत, म्हणजे जीवा वगैरे. तेव्हा जीवा असतील की इथे कुठे, त्यांचा मूड पण अगदी फ्रेश आहे, हां त्यांच्या आवडत्या ठिकाणी ते आलेत ना म्हणून. कसं आहे ना आई,
त्यांचा वाढदिवस असल्यामुळे ते खुश आहेत, इकडे तिकडे आपले फिरतायत, फार्म हाऊस पाहतायत. मग त्यावेळी मानिनी म्हणते, पण जीवाला तू किचनमध्ये येऊ देऊ नको हां, कारण मटण शिजलं की काय हे पाहण्यासाठी तो आतमध्ये येईल. आणि मग असं म्हणून ती थांबते. तेव्हा मानिनीची काळजी नंदिनीला बरोबर समजते. ती आता सिरियस होते आणि विचारते, काय झालं आई, अहो सांगा की प्लीज. त्यानंतर जीवांची तुम्हाला काळजी वाटते का, असं नंदिनी पुन्हा पुन्हा विचारते. मग मानिनी म्हणते, तसं नाही ग बेटा, पण जीवा जर किचनमध्ये आला तर त्याला गॅसपासून जरा लांब ठेव, एवढंच फक्त तू सांभाळशील ना. तेवढ्यातच विक्रम मानिनीला आवाज देतो, अगं कॉफी घेऊन ये पटकन. मग मानिनी घाई गडबडतच फोन ठेवू लागते. नंदिनी ऐक ना, घेशील ना ग काळजी. तेव्हा ती म्हणते, हो आई, ओके घेते मी काळजी त्यांची, असं म्हणून ती फोन ठेवते. नंदिनीला प्रश्न पडतो, नक्की काय झालं असेल आईंना, अचानक त्या अशा काळजी घ्यायला का सांगतायत. इकडे विक्रम कॉफी कधी मानिनी घेऊन येते याची वाट पाहत बसलेला असतो. मानिनी तितक्यात कॉफी घेऊन येते. तिचं आता कशात लक्षच नसतं. ती आता विक्रमच्या हातात कॉफी देणार, तोच तिचं लक्ष नसल्यामुळे तिच्या हातातून आता तो कॉफीचा कपच खाली पडतो आणि नेमका तो काचेचा असल्यामुळे फुटतो. त्यावेळी मानिनी खूपच घाबरते आणि म्हणते, अहो अपशकुन झाला. तेव्हा असा कसा अपशकुन होईल, अगं तो काचेचा कप असल्यामुळे तो फुटला, त्यात काय एवढं, असं मानिनीला विक्रम समजावतो. पण मानिनी म्हणते, नाही नाही हो, तिकडे फार्म हाऊसवर सगळं काही ठीक असेल ना, मला तर कळतच नाही आहे. विक्रम तिला समजावू लागतो की असं काही नाही ग, तू उगीच कसलाही विचार करत बसतेस. तर दुसरीकडे मिथून आता वर टेरेसवर असतो आणि त्याने जीवाच्या बड्डेची सगळी तयारी करून ठेवलेली असते. तेव्हा आता तो खूपच जोराजोराने मोठ्याने ओरडतो की ये पार्थ, नंदिनी, काव्या, जीवा, पटकन पळा रे इकडे, लवकर या या, असं म्हणून तो सर्वांना आता आवाज देऊ लागतो. तेव्हा हे सगळेजण घाबरतात, काही झालं तर नाही ना, असा प्रश्न त्यांच्या मनात येतो. मग सगळेजण अगदी धाकधुकीनेच वर टेरेसवर येतात. समोर पाहतात तर काकाने सगळी तयारी केलेली असते. मग मिथून म्हणतो, सरप्राईज. तेव्हा कुठे सर्वांच्या जीवात जीव येतो. पार्थ म्हणतो, काका अरे मी किती घाबरलो, आम्हाला वाटलं काहीतरी झालं. मग आता मिथून म्हणतो, अरे तुम्हाला कळतं की नाही, सगळ्यांना सगळं काही कळत असतं, पण मीच सांगायचं असतं का रे सर्वांना नेहमी. अरे मी आल्यापासून बघतोय तुमच्या चौघांची तोंड ही चारही दिशेला फिरली आहेत, म्हणून चौघांची तोंड एका दिशेला यावी यासाठी मी कॅरमचा घाट घातलाय. जिसमें जितना है दम ओ खेलेंगे कॅरम, चला, असं म्हणून तो सर्वांनाच कॅरम खेळायला सांगतो. तेव्हा पार्थ म्हणतो, ठीक आहे चल जीवा, दाखव दम आता. मग जीवा म्हणतो, नाही नाही, अरे माझा ना मूडच नाहीये. तेव्हा काव्या म्हणते, माझा सुद्धा मूड नाहीये. तेव्हा पार्थ म्हणतो, ठीक आहे माझा पण नाही. तेव्हा आता मिथून म्हणतो, अरे डाव मांडायच्या अगोदर तुम्ही मोडून टाकता, आय डोंट लाईक दिस. तेव्हा काव्या म्हणते, नाही नाही काका, असा मूड ऑफ करून घेऊ नका तुम्ही, आपण वेगळं काहीतरी खेळूया ना. मग काय खेळायचं असं आता मिथून विचारतो. तेव्हा काव्या म्हणते, असंही तुम्हाला काहीतरी वेगळं थ्रिल हवं होतं ना. तेव्हा मिथून खूपच एक्साइट होतो आणि म्हणतो, आय ऑन टू थ्रिल, मला ना असंच काहीतरी थ्रिल हवं होतं. तेव्हा काव्या म्हणते, मग मी आणते ना तुमच्या आयुष्यामध्ये थ्रिल, असं म्हणून ती जीवाकडे रागातच पाहते. इकडे काव्या जेव्हा असं काहीतरी कोड्यात बोलते तेव्हा मात्र जीवाच्या अंगाचं पाणी पाणी होतं. मग आता पार्थ विचारतो, काय कसं थ्रिल आणणार आहात तुम्ही. काव्या बोलते, कॅरम तर आपण नेहमी खेळतो, आपण दुसरं असं काहीतरी खेळूयात ना. नंदिनी विचारते, पण कसं. तेव्हा काव्या म्हणते, चला बरं आपण कॅरम अगोदर काढून ठेवूयात. मग आता काव्या जीवाला म्हणते, अहो बसा की. मग जीवा आता तेथे शांतपणे बसतो. त्यानंतर काका तुला सुद्धा एक चेअर घेणार आहे असं पार्थ म्हणतो. मग आता तो म्हणतो, नको मला चेअर वगैरे काही नको, अगोदर कोणता गेम आहे ना ते खेळा बरं, सुरू करा पटकन. तर आता काव्या म्हणते, आज आपण खेळणार आहोत ट्रूथ ऑर डेअर. मग आता ह्या गेमचं नाव ऐकल्यानंतर इकडे जीवा जरा घाबरतोच. काव्या आता जीवाकडे पाहते. तर आता आय लाईक दिस गेम असं म्हणून मिथून त्याचा नेहमीसारखा डायलॉग मारतो. मग त्यावेळी मिथून सांगतो की अशी टेबलावर बॉटल गरगर गरगर फिरवायची आणि ज्याच्याकडे बॉटलचं तोंड येईल त्याला आपण सर्वांनी मिळून प्रश्न विचारायचे, बरोबर ना. मग आता काव्या म्हणते, हो बरोबर. आता ज्याच्याकडे बॉटलचं तोंड येईल त्याला 2 ऑप्शन्स दिले जातील, त्याने त्यातला एक ऑप्शन निवडायचा, ट्रूथ ऑर डेअर.
असं म्हणून ती पुन्हा पुन्हा जीवाकडे पाहत असते आणि ट्रूथ हा ऑप्शन निवडला तर प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्यावं सुद्धा लागेल आणि बाकीचा ऑप्शन जर निवडला तर बाकीचे जो डेअर ऑप्शन देतील तर ती डेअर आता हिमतीने पूर्ण सुद्धा केली पाहिजे असं म्हणून पुन्हा पुन्हा ती जीवाकडे पाहते। तेव्हा आता मिथुन म्हणतो माझ्यात तर हिम्मत नाहीये, मी आता माझं जातो, तुम्ही तुमचं खेळा बाबा, मी आलोच हा असं म्हणून तो आता तेथून जातो। तर पार्थ आता विचारतो गेम सुरू करूयात का? नंदिनी म्हणते हो करूयात की। तेव्हा काव्य आता ती बॉटल अशी गरगर फिरवते। मग आता सगळेच जण एक्साइट असतात की नक्की कुणाकडे बॉटलचं तोंड जाते। मग आता जीवा सुद्धा घाबरलेला असतो की जर माझ्याकडे आलं तर ही काव्य नको ते प्रश्न विचारून मला अगदी भांडावून सोडेल आणि हट्टाने ती त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा माझ्याकडून काढून घेईल आणि नेमकं पार्थच्याच दिशेने आता ते बॉटलचं तोंड येऊन थांबतं। त्यावेळी सगळेजण पार्थकडे पाहतात तर जीवाच्या जीवात जीव येतो। त्यावेळी नंदिनी हसते आणि म्हणते तुमच्यावर राज्य आले, तुम्हाला ट्रूथ देऊ की डेअर देऊ? त्यावेळी तो म्हणतो हे देशमुखांचं रक्त आहे, डेअर द्या चला। मग नंदिनी हसते आणि म्हणते देते तुम्हाला मी डेअर। मग आता नंदिनी म्हणते काव्यासोबत ना तुम्ही पंजा लढवून दाखवा। तेव्हा पार्थ आता खूपच खुश होतो आणि म्हणतो हो अहो का नाही चालणार। हे ऐकून तर काव्य आता शॉक होते आणि अगदी आश्चर्याने पार्थकडे पाहते। तर जीवासुद्धा आता काव्याकडे सतत पाहत असतो। मग आता काव्य म्हणते एक मिनिट ताई, तू काय लावलंस ग हे? अगं डेअर त्यांची, तू कशाला मला ओढतेस त्याच्यामध्ये? मग आता नंदिनी म्हणते अगं पण तर आता काव्याला हे काही करायचंच नसतं म्हणून ती आता ते टाळण्याचा प्रयत्न करत असते। मग पार्थ म्हणतो ऐका जरा, अहो तुम्हीच म्हणाला होतात ना ही आयडिया तुमचीच आहे ना, मग तुम्हाला तर माझ्याबरोबर पंजा लढवावाच लागेल। आता अजिबातच कुरकुर करायची नाही आणि जिंकण्याचं थ्रिल तुम्हालाच हवं होतं ना, मग घ्या चला आता। मग आता चला बरं लढवा पंजा असं म्हणून तो हात पुढे करतो। मग काव्या मनातच विचार करते फक्त जिंकायचं नाहीये मला माझं गेलेलं परत मिळवायचंय आणि ते मी मिळवणारच असं म्हणून ती जीवाकडे पाहते। तर जीवा आपला सारखी सारखी नजर चोरतो। ती आता जीवाच्याच अगदी विचारात असते। त्यामुळे नंदिनी विचारते काव्या कुठे हरवलीस, चल बरं आता अगं पंजा लढव। मग आता पार्थ म्हणतो की चला चला लढवा पंजा। तो खूपच एक्साइट असतो काव्याबरोबर पंजा लढवण्यासाठी। मग काव्या म्हणते नाही आताई मी नाही लढवू शकत पंजा वगैरे। तेव्हा काव्याला जर खेळायचं नसेल तर आपण सुद्धा खेळायला नको असं नंदिनी म्हणते। मग सर्वजण म्हणतात हो चला चला उठूयात आपण। काव्या जरा घाबरते आणि म्हणते असं कसं, आपण हा गेम कंप्लीट करायलाच हवा ना। तेव्हा सर्वजण पुन्हा तेथे बसतात। तेवढ्यातच मिथून कांदा भजीवाले कांदा भजी असं करत तेथे येतो। मग आता काव्याला तो सांगतो ऐक ही आपल्या जीवाची फेवरेट डिश आहे कांदा भजी, जो हा पहिला राऊंड जिंकेल त्यालाच ही कांदा भजी खायला मिळणार समजला। तेव्हा आता पार्थ म्हणतो अरे बापरे, म्हणजे माझ्याच पोटात जाणार की काय भजी, कारण या कुठे जिंकणार आहेत असं म्हणून आता तो खूपच एक्साइट असतो आणि म्हणतो की चला आता घ्या हात पुढे आणि लढवा पंजा। तेव्हा काव्या आता खूपच इमोशनल होते आणि पार्थच्या हातामध्ये हात देते। काव्या त्याचा हात जोरात पकडतच नसते। तर आता मिथून मोठ्यानेच त्यांना चीअरअप करत असतो, कम ऑन काव्या कम ऑन। मग नंदिनी सुद्धा काव्यालाच प्रोत्साहन देत असते की काव्या अगं लढव पंजा। नंदिनी म्हणते अगं जोर लाव की काव्या। तर काव्या अजिबातच कम्फर्टेबल नसते आणि ही गोष्ट जेव्हा पार्थला समजते तेव्हा पार्थ आता स्वतःच हरण्याचं नाटक करतो आणि म्हणतो अरे बापरे, अहो किती ताकद आहे किती तुमच्यात असं म्हणून तो स्वतःचाच हात आता खाली घेतो आणि काव्यानेच ही राऊंड जिंकली आहे असं सर्वांना सांगतो। तर काव्य आता शॉक होते कारण आता पार्थ हा मुद्दामच जिंकलेला असतो। आता मुद्दामच पार्थने काव्याला जिंकून दिल्यामुळे सर्वजण खुश होतात, पण कोणाला काही समजलेलं नसतं। काव्य आणि पार्थलाच फक्त ही गोष्ट माहीत असते। मिथून म्हणतो आमची काव्य जिंकली, घ्या भजी असं म्हणून तो काव्याला भजी घ्यायला सांगतो। तर पार्थ आता एक भजी प्लेटमधून उचलतो आणि काव्याच्या तोंडातच घालतो। तेव्हा आता काव्याला नाईलाजाने ती भजी खावी लागते। तर नंदिनी खुश होत टाळ्या वाजवते। मग आता फायनली माझी बहीण जिंकली आहे असं आता नंदिनी म्हणते। तेव्हा पार्थ म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन्स। त्यावेळी पार्थ आता नंदिनीला म्हणतो चला नेक्स्ट राऊंड, मग आता तुम्ही फिरवा हा बॉटल। त्यावेळी आता
जेव्हा नंदिनी ती बॉटल फिरवते आणि त्या बॉटलचं तोंड तिच्याच दिशेने येतं, त्यामुळे आता नंदिनीवर राज्य येतं. पार्थ म्हणतो आता तुमची बारी, असं म्हणून तो आता खुश होतो. आणि जीवा तुझी बायको आहे, तूच प्रश्न विचार बाबा, असं पार्थ म्हणतो. तेव्हा जीवाला काय उत्तर द्यावं कळतच नाही. तो म्हणतो ट्रूथ की डेअर. मग आता नंदिनी म्हणते डेअर. खूपच गोंधळलेला असतो, त्यामुळे आता त्याला काहीच बोलता येत नाही. तर पार्थ म्हणतो ऐक ना, तुझी बायको आहे ना, लोकांना एवढं घाबरवतोस, आता तुझ्या बायकोला तूच विचार की. मग आता पार्थ स्वतःच म्हणतो की तुम्हाला काहीतरी आवडतं ना, असंच काहीतरी जरा करून दाखवा. तेव्हा नंदिनी म्हणते म्हणजे काय करायचं. तर काव्या आता रागातच जीवाकडे पाहते. मग आता पार्थ म्हणतो माझ्या जीवाला ना कविता खूप आवडतात, त्यामुळे ना तुम्ही माझ्या जीवासाठी एखादी कविता आता करूनच दाखवा. आणि असंही त्याचा एक मित्र होता कविराज नावाचा. मग काव्य आणि जीवा एकमेकांकडे पाहतच राहतात. काव्य विचारते होता का, आता नाहीये का तो मित्र. तेव्हा जीवा काहीच उत्तर देत नाही. तो नंदिनीला विचारतो तू डेअर घेतेस ना. मग आता नंदिनी म्हणते हो, आणि ॲक्च्युली योगायोग तरी काय आहे पहा ना, मी आत्ताच काव्याला म्हणत होते मगाशी की मी एक छोटीशी कविता केली आहे आणि ही माझ्या आयुष्यातली ही पहिली कविता आहे, यू डोंट माइंड, असं म्हणून आता ती त्या सर्वांनाच सांगत असते. तेव्हा पार्थ म्हणतो प्लीज चला म्हणून दाखवा बरं, असं म्हणून तो तिला प्रोत्साहन देतो. मग आता नंदिनी कविता म्हणायला सुरुवात करते आणि जीवाकडे अगदी प्रेमाने पाहत म्हणते माझं प्रेम वेडं तुझं प्रेम थोडं, माझं प्रेम वेडं तुझं प्रेम थोडं, सुटेल का कधी आपल्या नात्याचं कोडं, तुझी गाणी मोठी माझी गाणी ओठी, आणि सुटेल का कधी आपल्या नात्यातल्या गाठी. तेव्हा नंदिनीने खूपच छान जीवासाठी कविता केलेली असते. तर जीवा आता काव्याकडे पाहतच राहतो. त्यानंतर नंदिनी पुन्हा जीवाकडे अगदी प्रेमाने पाहते आणि म्हणते की माझं पाऊल पुढे तुझं पाऊल मागे, गुंतू नको देऊत आपल्या संसाराचे धागे, आपल्यातलं अंतर गळू पडू देऊ नंतर, तुझ्या प्रश्नांना मिळो माझ्या उत्तराचं अंतर, माझं प्रेम वेडं आणि तुझं प्रेम थोडं, आणि सुटेल का कधी आपल्या नात्याचं कोडं. अशी छानशी कविता आता नंदिनीने जीवासाठी त्याच्या बड्डेसाठी खास तयार केलेली असते, म्हटलेली असते. त्यामुळे आता जीवा हा तिच्याकडे आणि काव्याकडे पाहत असतो. तर पार्थ आता पूर्णपणे फक्त आणि फक्त काव्याकडे पाहत असतो. तर काव्या डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहते आणि नंतर इमोशनल होत जीवाकडे. तर नंदिनीने आपल्या सगळ्या भावना आणि आपल्या नात्यात काय काय अडीअडचणी आहेत ह्या सगळ्या तिने कवितेतून मांडलेल्या असतात. त्यामुळे आता ती जीवाला असंच विचारत असते की आपल्या नात्यातलं कोडं कधी सुटेल का. तर पार्थ आता नंदिनीचं कौतुक कर, खूपच उत्तम कविता लिहिली आहे असं नंदिनीला म्हणतो. मग आता मिथुन म्हणतो आय लाईक दिस कविता. जीवा अरे कौतुक कर बायकोचं. मग आता जीवा म्हणतो हो हो छान केली आहे तशी कविता. मग काव्या म्हणते क्या बात है ताई, कविता अँड ऑल. अगं काय छान रंग चढलाय तुमच्या प्रेमाचा. तेव्हा आता खेळता खेळता तुम्ही भजे खायचे विसरलात की काय, घ्या एक एक भजे, असं काव्याच्या हातात प्लेट देत म्हणतो. त्यावेळी काव्या ही जीवासमोर ती प्लेट पकडते आणि घ्या भजी असं म्हणते. तो म्हणतो मला नको नंदिनी. नंदिनीचंच नाव याच्या तोंडात सारखं येतंय हे काव्याला कळून चुकलेलं असतं. तर आता पार्थ गंमत करतो आणि नंदिनीला म्हणतो काय नंदिनी. आता मिथुन म्हणतो अरे लबाडा, नाही नको नंदिनी, सगळीकडे तुला नंदिनीच दिसते का. तर आता खूपच रागात जीवाकडे पाहत असते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये जीवा ती बॉटल फिरवतो. तर आता जीवाच्या दिशेनेच त्या बॉटलचं तोंड थांबतं. त्यामुळे आता सगळेजण जीवाकडे पाहतच राहत. मग आता काव्य म्हणते मी प्रश्न विचारते. काव्य म्हणते आमच्या समोर पोजिंग करून दाखवा. मग पार्थ हसतो आणि म्हणतो टी शर्ट वगैरे काढून, चल रे जीवा हो तयार आता. आणि जीवाला तो शर्ट काढायला सांगतो. तेव्हा आता पार्थ लगेचच टी शर्ट काढतो आणि जीवाला म्हणतो अरे काढ टी शर्ट. तरीही आता जीवा ऐकतच नाही, कारण काव्याला आता तिचं जे जीवाने छातीवर कोरलेलं नाव असतं ते सर्वांना दाखवायचं असतं. तेव्हा आता नंदिनी खूपच घाबरते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.